स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावलेली आहे। आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का, हा माझा प्रश्न आहे। आणि अशा प्रकारे यापुढे स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे। सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने किमान त्यांची जागा त्यांना दाखवली आणि ज्या प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानित करत होते, आता ते यापुढे अपमानित करणार नाहीत अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे। या संदर्भात असे कोण कोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे। आम्ही मॉनिटरिंग करतोय, सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे। तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही, या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही। या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो आहोत। आज सुप्रीम कोर्ट ने स्वातंत्र्यवीर सावरकर जी का अपमान करने वाले श्रीमान राहुल गांधी को जिस प्रकार से एक झन्नाटेदार चाटा मारा है, मैं इसके लिए सुप्रीम कोर्ट का बहुत आभार व्यक्त करता हूं, क्योंकि लगातार राहुल गांधी स्वतंत्र संग्राम सेनानियों का, नायकों का अपमान करते रहे हैं और जिस भाषा का भी उन्होंने इस्तेमाल किया है इससे देश बहुत आहत है। मैं अपेक्षा करता हूं कि लाल संविधान लेकर घूमने वाले राहुल गांधी अब कम से कम सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करेंगे और स्वातंत्र्यवीर सावरकर के खिलाफ ये जो उल्टी सीधी बातें वो करते हैं वो करना बंद करेंगे। सर, भारत सरकार ने पाकिस्तानी नागरिक जो भारत में आए हुए हैं उनका वीजा रद्द करने का निर्णय किया है। हमने तुरंत उनकी लिस्ट प्राप्त की है। महाराष्ट्र में उनको आइडेंटिफाई किया जा रहा है। पुलिस स्टेशंस को भी इत्तला दी गई है। कोई भी नागरिक पाकिस्तानी वीजा लेकर 48 घंटे से ज्यादा महाराष्ट्र में न रुके, इस दृष्टि से हमने प्रयास शुरू किए हैं और हम पूरी तरीके से मॉनिटरिंग करेंगे, उनको बाहर निकालेंगे। जो लोग ओवरस्टे करेंगे उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएगी। सर, या सगळ्या संदर्भामध्ये आपकी बात हुई कि अमित शाह ने आपको फोन करके इस बारे में कुछ जानकारी देखिए, सम्माननीय गृह मंत्री जी से इस संदर्भ में मेरी पूरी चर्चा हुई है। इसके बारे में गृह मंत्री जी से हमने पूरा मार्गदर्शन लिया है और उसी के अनुरूप ये कार्रवाई होगी। सर, काश्मीरी पर्यटकांच्या दृष्टीनं अबीर गुलाल रिलीज होने वाली, क्या भारत में रिलीज, मुंबई महाराष्ट्र में रिलीज होने देंगे आप? क्या पाकिस्तानी एक्टर है सर। देखिए, पाकिस्तानी एक्टर या पाकिस्तानी प्लेयर इनके प्रति हमारे मन में कोई सिंपती नहीं है। सर, काश्मीरमधल्या ज्या पर्यटकांचं आपलं सगळे मदत कार्य सुरू आहे त्याची एक आज विमान सुद्धा येते, 232 प्रवाशांना घेऊन येते। अजून काही पर्यटकांची नावं आयडेंटिफाय झाली आहेत आणि त्यांना कधीपर्यंत आणलं? असं आहे की ज्यांच्यामध्ये पॅनिक होतं आणि रस्ते बंद असल्यामुळे ज्यांची व्यवस्था नव्हती अशा लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात इथे परत आणलेलं आहे। आता जे तिथे पर्यटक आहेत त्यांचे स्वतःच्या व्यवस्था आहेत, कोणाच्या 1 दिवस उशिरा आहे, कोणाची 2 दिवस उशिरा आहे। त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तर त्यांना हे सांगतो आहोत की तुमची तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत, म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग 1 दिवस नंतरच आहे, त्यांना वाटतं 1 दिवस आधी आम्ही आलं पाहिजे,
तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत. त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत. पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत, काही पॅनिकमध्ये आहेत. अशा लोकांना आम्ही परत आणतो. सर दुसऱ्या बाजूला एका बाजूला हे सगळं सुरू आहे. कल रक्षा मंत्री जी ने ऑल पार्टी मीटिंग ली, लेकिन इतने संवेदनशील मुद्दे में भी उबाटा मौजूद नहीं रही. उस पर आप क्या कहेंगे? देखिए, मुझे इस बात का बहुत दुख है कि कम से कम देश के मामलों में इस देश का इतिहास है कि सारी पार्टियां एक रही है. और जब दुश्मन हम पर हमला करता है, दुश्मन जब हमारे साथ इस प्रकार का व्यवहार करता है, तो भारत की पार्टियों ने कभी पार्टियां देखी नहीं है. हम लोग उस इतिहास को जानते हैं कि जब अटल बिहारी वाजपेयी जी ने पूर्ण रूप से बांग्लादेश के युद्ध के समय स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी को समर्थन दिया था, लेकिन आज जिस प्रकार के छोटे मन से और छोटे दिमाग से यहां काम हो रहा है, देश की जनता माफ नहीं करती. काश्मीर प्रश्नावरती सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली, परंतु उद्धव ठाकरे गट त्याला अनुपस्थित राहिला. काँग्रेस असेल, ओवेसी असतील यांनी समर्थन दिलं, परंतु ठाकरे गटाची कुठेतरी वेगळी भूमिका मला पाहायला मिळते. अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले. या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो, युद्ध सदृश परिस्थिती असो, देशावर हल्ला असो, देशाच्या संदर्भात एखादा विषय असो, या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे. अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये, त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने, स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं, उपहास करणं, मूर्खासारखे स्टेटमेंट देणं, हे जे काही उबाठाकडनं चाललेलं आहे, देशाची जनता माफ करणार नाही. शरद पवारांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे की काश्मीरमध्ये जो गोळीबार झालेला आहे त्यामध्ये धर्म बघून गोळ्या मारण्याचं असं त्यांनी. शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे. पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं. सर एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जाते, ही सगळी मदतकार्य राबवलं जाते, विमानं पाठवली जातात, परंतु महायुतीतलेच खासदार आहेत शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना आम्ही परत आणले. कुठेतरी उपहासात्मक टीका केली. मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल. अनेक वेळा बोलताना भान उरत नाही, त्यामुळे त्यांचे वक्तव्य काही योग्य नाही आहे. त्यांनी असं वक्तव्य करू नये. सर मोदी जी ने कहा है कि जिन्होंने हमला किया उन्हें जमीन में गाड़ देंगे, पूरा देश इंतजार कर रहा है कड़े जवाब का. आप बतौर भारतीय नागरिक, क्योंकि महाराष्ट्र से भी 6 लोग की मौत है, आप क्या उम्मीद करें? मैंने अक्सर ये देखा है, मोदी जी जो बोलते हैं वो करते हैं. इससे पहले भी जब जब भारत पर इस प्रकार से हमला करने का प्रयास हुआ, मोदी जी ने करारा जवाब दिया है और वो करारा जवाब मोदी जी देंगे. ठीक है, थैंक यू.